नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आहे चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची भजी। त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे मूग डाळ। त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे त्याच्यानंतर धनिया पावडर, ही आहे हळद, कोथिंबीर, कांदा, मीठ, मिरची, हिरवी मिरची आणि हे घेतलेलं आहे हे आहे सोडा, हे आहे बीट आणि हे आहे जिरे, कांदा आणि हळद पावडर। याच्यामध्ये आपण बघूया पुढची कृती काय आहे। हे आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे मूग डाळीचं। त्याच्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर टाकलेली आहे। आता हेच बॅटर आपण थोडं थोडं करून तेलामध्ये टाकणार आहे आणि त्याचे मूग डाळीचे वडे। हे आपले मूग डाळीचे आपण डाळीचे वडे टाकलेले आहेत। हे अशा तळून निघत आहेत। भजे टाकलेले आहेत। बघा, हे छान असा आवाज येतोय, कडक झालेले आहेत, मस्त कुरकुरीत बोलू शकतो आपण, टेस्टी आणि टेस्टी पण झालेले आहेत। तर हे तुम्ही तुमच्या घरी करून बघू शकता। मस्तपैकी पावसाच्या दिवसांमध्ये आपण हे खाऊ शकता। बाहेर पाऊस आणि तुम्ही चहा बरोबर नक्की करून बघा तुमच्या घरच्यांसाठी। हे आपले मूग डाळीचे वडे तयार झालेले आहेत, भजे तयार झालेले आहेत। बघा, दिसायला सुंदर वाटतात। चहा पण ठेवलेला आहे आपण, मिरची ठेवलेली आहे अख्खी तळून आणि हिरवी मिरचीचं आपण हे केलेलं काय केलं आहे, हे हिरव्या मिरचीचं पेस्ट आहे, आपण ती खाऊ शकतो। कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकलेलं लसूण, आलू लसूण आणि हे आहे आपला कॅचअप, टमाट्याचं कॅचअप आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं चिंच टाकलेलं आहे, थोडंसं त्याला टँगी फ्लेवर यायला। हे घरी बनवलेलं आहे आपण आणि हे आहे मूग डाळीचे वडे। तर हा आहे चहाचा आस्वाद घेता घेता आपण मूग डाळीचा भज्यांचा एन्जॉय करू शकता। बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि फ्लफी झालेले आहेत। हे होममेड भजे आहेत, तर नक्की ट्राय करून बघा आणि मुंबईकर आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।